विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पूर्णता कोचिंग क्लासेस मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी मणिक ढवळे. आज आपण आलेलो आहोत. आज नवीन ट्रिक शिकणार आहोत आपण वाचण्याच्या. जे पण आपण शिकलो आतापर्यंत इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत. त्यामध्ये पहा लॉंग ए वर्ड्स आपण आज पाहणार आहोत. जसं तुम्ही ए चा उच्चार पाहिलेला आहे ॲ आणि एडक्याचा, ठीक आहे. तर हे दोन उच्चार होतात मित्रांनो. ॲ जे आहे ते शॉर्ट साऊंड आहे, ठीक आहे, मृदू आवाज, आणि ए जे आहे ते लॉंग साऊंड आहे, ठीक आहे, त्याचा मोठा आवाज होतो. तर आपल्याला याचा यूज पाहायचा आहे. ॲला तुम्हाला माहिती आहे अर्धा चंद्र वापरलाय आणि एडक्याच्याला एक मात्र आपण वापरलेला आहे. तर आज आपण काय पाहणार आहोत, लॉंग ए, ठीक आहे. तर म्हणजे आपल्याला एक मात्राचा आज वापर करायचा आहे. तर पहा मित्रांनो, बघा ए डॅश ई, ए आय, ए वाय, ई आय, ई आय जी एच, ई ए, ई वाय, हे सर्व जे वर्ड्स आहेत, ठीक आहे, हे काय करतात, लॉंग ए साऊंड करतात आणि त्यांना काय येते, एडक्याचा होतो आणि त्याचा एक मात्र आपण घेतो. तर पहा कॉलम्स आहेत. हर एकाचे मी सेपरेट कॉलम ठेवलेले आहेत. त्यामध्ये पहा बी ला, बघा बी ला काय येते मित्रांनो, ब. ए ला काय येणार आहे, आता बघा ए ला काय येणार आहे, एडक्याचा आणि एक मात्र येणार आहे, बरोबर आहे. पण आपल्याला हे एडक्याचं कधी वापरायचं आहे, जेव्हा हे जे वर्ड्स आहेत सगळे सुरुवातीला येतील, ठीक आहे, तेव्हा एडक्याचं. पण आता हे वर्ड्स अगर नंतर येतील, ठीक आहे, तर तेव्हा काय वापरायचं, आपल्याला वापरायचं तेव्हा एक मात्र वापरायचं. आता मला सांगा, हे जे ए आहे कधी आलंय, सुरुवातीला आलं नाही, बरोबर आहे. मग एडक्याचं येईल का, नाही. मग काय वापरायचं, एक मात्रा, ठीक आहे, ए ला एक मात्रा. मग बी ला काय येणार मित्रांनो, ब. आणि शेवटी जे वाय आलं, तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, वाय जेव्हा येते शेवटी तेव्हा वाय ला आपण काय करतो, दुसरी वेलांटी लावतो. तर मग काय येणार, बी. तर काय झालं, बे बी वाय, बे बी असा उच्चार होतो. मग पहा डी ला ड, आता ए आलं, ए ला एक मात्रा, टी ला ट आणि लास्टला याला एक काना लावायचा, ठीक आहे, डेटा, DATA डेटा. त्यानंतर पहा दुसऱ्या कॉलमला हे बघा ए डॅश ई, ठीक आहे. ए डॅश ई म्हणजे काय, ए आणि ई च्या मध्ये एक लेटर असतो, ठीक आहे. आता बघा ए आणि ई च्या मध्ये काय लेटर आहे, के लेटर आहे, बरोबर आहे. मग इथं ए चा उच्चार आपल्याला काय घ्यायचा, एडक्याचा एक मात्रा, ठीक आहे. तर पहा सी ला पहिलं काय येणार मित्रांनो, क येणार, पूर्ण समोर वावेल आहे. आता ए ला आपल्याला काय लावायचं, एक मात्रा, ठीक आहे, के ला क आणि लास्टला ई जे असते ते आपण सोडून द्यायचं असते, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर सी ए के केक बनलं. नंतर डब्ल्यू ला व, ए डॅश नुसार ए ला एक मात्रा, डी ला ड, ठीक आहे, लास्ट ई सोडलं, WAD वेट. त्यानंतर पहा तिसरा कॉलम ए आय चा, ठीक आहे. आर ला काय करायचं मित्रांनो, आर ला र घ्यायचं, पूर्ण र, वावेल समोर असल्यामुळं ए आय. आता ए आय ला तुम्हाला सांगितलंय, ए आय नंतर आल्यामुळे एक मात्रा लावायचं, एन ला न, RAIN रेन. त्यानंतर पहा ए ला काय, आता ए आय सुरुवातीला आलं मित्रांनो, ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला म्हणलं सुरुवातीला आलं तर काय करायचं, एडक्याचं आपल्याला वापरायचं. तर ए एम ला म, AIM एम, ठीक आहे. आता नेक्स्ट कॉलमला आहे ए वाय, ए वाय आहे सेम उच्चार घ्यायचा. PR ला तुम्हाला माहिती आहे प्र सांगितलेलं आहे. आणि ए वाय जे आहे, आता ए वाय ला तुम्हाला काय लावावं, एक मात्रा लावायचं आहे नंतर आल्यामुळं, PRAY प्रे. त्यानंतर पहा डी ला काय येणार, ड, आणि हे जे ए वाय आहे त्याला आपल्याला काय वापरायचंय, एक मात्रा, DAY डे. नेक्स्ट कॉलम मध्ये पहा EI. आता EI ला एडक्याचं एक मात्रा सेम. तर व्ही ला पहिलं व घ्या, EI ला काय यायचं, एक मात्रा, एन ला न, VEIN वेन असा उच्चार होतो. नेक्स्ट आर ला र, EI ला काय येणार आहे, एक मात्रा. जी, आता इथं तुम्ही म्हणता जी ला काय ठेवायचं का, नाही, जी सायलेंट असतो, जी ला सोडला आपण, एन ला काय न, रेन, REIGN रेन. त्यानंतर नेक्स्ट कॉलम EIGH. आता पहा EIGH जे पार्ट आहे त्याला एडक्याचा एक मात्रा लावायचा आहे. पण EIGH सुरुवातीला आलं त्यामुळे आपल्याला काय वापरायचं, एडक्याचा, म्हणून ए आणि टी ला ट, एट, EIGH एट अशी स्पेलिंग आपण पाहिलेली आहे. नेक्स्ट पहा डब्ल्यू ला काय येणार मित्रांनो, व येणार. मग EIGH पार्ट आला, ह्याला एक मात्रा लावला का, नंतर आलं, ठीक आहे, टी ला ट, WEIGH एट असा उच्चार होतो. नेक्स्ट कॉलम मध्ये बघा ई, एस ला काय घ्यायचं मित्रांनो, अर्ध स घ्यायचं, तुम्हाला सांगितलेलं आहे, समोर काय कॉन्सोनंट आहे. मग टी ला पूर्ण ट घ्यायचं, समोर वावेल आहे. आता ई जे आहे, ई ला काय करायचंय, एक मात्रा लावला, स्टे, आणि के ला क, स्टेक, STEAK स्टेक. त्यानंतर BR ला ब्र, मग EA ला काय लावलं, एक मात्रा, के ला क, BREAK ब्रेक. नेक्स्ट कॉलम EY मध्ये बघा एस ला स लावलं, यू ला तुम्हाला सांगितलंय, यू कसं असते इंग्लिश मध्ये सायलेंट असते, त्याला आपण सोडून देत असतो. मग यू ला आवाज असते, सोडला आपण यू ला. मग आर ला काय येते मित्रांनो, हे आर बघा, आरच्या समोर काय आहे, हे आर तर कॉन्सोनंट आहे, त्या समोर कॉन्सोनंट आहे, त्यामुळे काय करायचं आपल्याला, आरचा उच्चार जे आहे आर्धर घ्यायचं, ठीक आहे. आर्धर कसं लिहितो आपण मराठीत, असं. त्यानंतर हे जे व्ही आहे, व्ही ला पूर्ण व घ्यायचं का, समोर काय वावेल,
मग आता ई जे आहे ई वाय जे आपल्याला वापरायचं त्याला काय घ्यायचा, एक मात्रा लावायचा. काय लावायचा, एक मात्रा. म्हणजे काय होतो, सर्वे, SURVEY, सर्वे असा उच्चारतो. मग एच ला एच ला ह आणि EY ला एक मात्रा, HEY हे. समजलं. तर हे राहिलेले जे शब्द आहेत, ठीक आहे, ते तुम्हाला होमवर्क मध्ये करायचे. मला कॉमेंट्स मध्ये तुम्ही उत्तर पाठवा. कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा, तुमचे फ्रेंड, रिलेटिव्ह, शिक्षक जे कोणी असतील त्यांच्यासोबत शेअर करा. अतिशय महत्वाच्या ट्रिक्स आहेत. अजून तुम्हाला असेच मी ट्रिक्स देणार आहे समोर. तर तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर कॉमेंट मध्ये विचारू शकता. मी ते पार्ट तुमच्यासाठी घेईल. काही समजलं नाही ते पण प्रश्न विचारू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा. धन्यवाद.